लातूरमधल्या संकल्प मेळाव्यामध्ये भाजपने केलेल्या गर्जनेवर शिवसेनेनं आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आलात तर अंगावर घेऊ, अंगावर तर घेऊच पण शिंगावर सुद्धा घेऊ असं ट्विट करत भाजपवर निशाणा साधलेला आहे शिवसेनेनं। अंगावर आलात तर शिंगावर घेऊ अशा प्रकारे ट्विट करत शिवसेनेनं भाजपला उत्तर दिलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान युतीचे दरवाजे 2017ला बंद झाले असून त्याची चावी अरबी समुद्रात फेकून दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊतांनी स्पष्ट केलं। लातूरमध्ये भाजपच्या मेळाव्यात देण्यात आलेल्या इशाऱ्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आणि धमक्या बिमक्या कुठे देत आहे, काय पटकणार? आम्ही सगळ्यांना पटकून 50 वर्ष इथपर्यंत पोहोचलोय। आधी अर्थ समजून घेतला पाहिजे। पटकणे म्हणजे काय, झटकणे म्हणजे काय। 5 राज्याच्या निकालात जनतेने तुम्हाला ऑलरेडी पटकलेला आहे। त्या धक्क्यातून तुम्हाला अजून सावरायचं आहे सगळ्यांना। अमित शहानी जी भाषा वापरलेली आहे, आम्ही जे काय बोलतो ह्याच्यावरून तुम्हाला एक राजकीय विश्लेषक म्हणून हे समजायला पाहिजे। तुम्ही हा प्रश्न वारंवार का दळताय? त्या दळणातून पिठी पडत नाही आता त्या चक्कीतून, तरी तुमचा तोच प्रश्न कायम असतो, दरवाजे बंद का? दरवाजे कधीच उघडे नव्हते। 2017ला दरवाजे बंद केलेले आहेत आणि चावी अरबी समुद्रात फेकून दिलेली आहे। आपला सवय आहे, याआधी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर असे प्रकार त्यांच्या प्रवक्त्यांनी केलेले आहेत। आणि बहुतेक निवडणूक आयुक्त जे आहेत ते काल भाजपच्या कार्यालयामध्ये येऊन बसले असावेत वडापाव खात, आणि वडापाव खाता त्यांनी दोघांमध्ये चर्चा झाली असावी, तर स्वागत आहे। बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे। शिवसेनेनं या विधेयकाला संसदेमध्ये कडाडून विरोध केलाय। दुरुस्ती विधेयकाला विरोध करावा असं आवाहन आसाम गण परिषदेनं शिवसेनेला केलं होतं। त्यानंतर या विधेयकाला विरोध करण्याचा आम्ही निर्णय घेतला अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली है। सिटीजन अमेंडमेंट बिल को हम भी विरोध कर रहे हैं। आसाम गण परिषद के सभी नेता, अध्यक्ष, असम में जो मंत्री है, सभी उद्धव ठाकरे जी को मिले थे और असम की परिस्थिति क्या है ये बिल मंजूर होने के बाद उस बारे में पूरी स्थिति को उद्धव जी के सामने रखा था। ये बात सिर्फ हिंदू मुसलमान की नहीं है, ये कोई वोट बैंक की राजनीति नहीं है। असम का एक कल्चर है अपने आप, असम की एक डेमोग्राफी है। ये बिल के बाद ये पूरी बदल जाएगी।